नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. आज आपण विज्ञान तंत्रज्ञान इयत्ता 9वी मध्ये वनस्पतींचे वर्गीकरण हा पाठ पाहणार आहोत. DS विटाकर, रॉबर्ट हर्डिंग विटाकर यांनी सजीवांचे वर्गीकरण केले होते. 1920 ते 1980 दरम्यान हे जे शास्त्रज्ञ अमेरिकन परिस्थितिकी जे होते इकॉलॉजिस्ट, त्यांनी 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली होती. त्यामुळे त्या पद्धतीला पंचसृष्टी पद्धत असेही म्हणत होते. आणि ते 5 गट आहेत: मोनेरा, प्रोटिस्टा, ॲनिमालिया, फंगाय अँड प्लॅन्टे. प्लॅन्टे मीन्स वनस्पती. मोनेरा, प्रोटिस्टा आदिजीव, ॲनिमालिया म्हणजे प्राणी, फंगस म्हणजे फंगाय म्हणजे कवक आणि प्लॅन्टे म्हणजे वनस्पती. विस्तृत वर्गीकरण पाहूया आपण. सजीवांचे 2 गट प्रथम पाडले गेले: आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी. प्रोकॅरियोटिक व दृश्यकेंद्रकी म्हणजे युकॅरियोटिक. आदिकेंद्रकी म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये आवरण असलेले, ज्यांच्या पेशीमध्ये आवरण असलेली अंगके नाहीत. ज्या उदाहरणार्थ जीवाणू, विषाणू यांच्यामध्ये DNA असतो परंतु त्याला आवरण नसतं, तो असाच पेशीच्या आतमध्ये असतो, म्हणून त्यांना आदिकेंद्रकी म्हणतात. व युकॅरियोटिक दृश्यकेंद्रकी म्हणजे आवरण असलेली अंगके, जसं आपल्या वनस्पती पेशी, प्राणी पेशीमध्ये बघा तंतुकणिका किंवा हरितलवक यांना आवरण असतं, त्यामुळे त्यांना दृश्यकेंद्रकी म्हणतात. आता ह्या आदिकेंद्रकी मधला जो प्रकार आहे ती सृष्टी मोनेरा, रॉबर्ट विटाकर यांच्या मते. त्यामध्ये एकपेशीयच आहेत ते, कारण ऑलरेडी ते आदिकेंद्रकी आहेत. आणि दृश्यकेंद्रकीमध्ये जे एकपेशीय आहेत ते म्हणजे प्रोटिस्टा, ज्यांना आपण अमिबा, पॅरामेशियम वगैरे या गटामध्ये येतात. सृष्टी मोनेरामध्ये जीवाणू, विषाणू आणि प्रोटिस्टामध्ये अमिबा, पॅरामेशियम ही सृष्टी नंबर 2 आहे. आणि सृष्टी नंबर 3 म्हणजे बहुपेशीय. दृश्यकेंद्राचे 2 भाग जे आहेत, एकपेशीय आणि बहुपेशीय, त्यामध्ये सृष्टी नंबर 3 ह्या गटामध्ये येणार बहुपेशीयमध्ये. बहुपेशीयाचे 2 भाग पडले पुन्हा: पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका असणारे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, वनस्पती पेशींना पेशीभित्तिका असते, आणि पेशीभित्तिका नसणारे म्हणजे प्राणी पेशी. त्यामुळे तो प्राणी वर्ग झाला. आणि वनस्पती पेशी, ज्या पेशीभित्तिका असणारे जे आहेत ते स्वयंपोषी आणि परपोषी. परपोषी म्हणजे कवक वर्ग, फंगस, कवक वगैरे जे स्वतः अन्न तयार करत नाहीत. आणि स्वयंपोषी ज्या वनस्पती आहेत, हिरव्या वनस्पती, हा एक महत्त्वाचा गट आपण आज शिकणार आहोत. तर आपण ह्या गटाचा आपण अभ्यास करणार आहोत. किंगडम प्लॅन्टे. प्लॅन्टे म्हणजेच वनस्पतीचा वर्ग, वनस्पती सृष्टी. आपल्या पूर्ण परिसराला हिरवेगार करणारी ही वनस्पती सृष्टी. यात काय रहस्य दडली आहेत, काय विविधता आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. बघा, वनस्पती सृष्टी, किंगडम प्लॅन्टे. प्लॅन्टे म्हणजेच वनस्पती. पेशीभित्तिका असलेल्या दृश्यकेंद्रकी अशा पेशी असणाऱ्या स्वयंपोषी गटाला वनस्पती म्हणतात. सर्व वनस्पतीमध्ये हरितलवके असतात, त्यांच्या साहाय्याने ते अन्न तयार करतात, आणि त्यांच्या अन्न तयार करण्याच्या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात, आणि त्यामुळे त्या स्वयंपोषी असतात. आणि सर्व इतर प्राणी मात्र आपणही त्यामध्ये आहोत, ह्या वनस्पतीवर अन्नासाठी अवलंबून असतात. त्यामुळे सर्वांसाठी या वनस्पती हे अन्नाचा प्रमुख स्रोत आहे. आता अशा ह्या वनस्पती गटाचा, किंगडम प्लॅन्टेचं आपल्याला वर्गीकरण पाहायचं आहे. मग वर्गीकरण करताना काहीतरी निकष पाहिजे ना, कशाच्या आधारे तुम्ही वर्गीकरण करणार. तुम्हाला आठवत असेल, आपण लहान इयत्तामध्ये, इयत्ता 6वी मध्ये वर्गीकरण शिकलो होतो. वृक्ष, झुडूप, रोपटे, सपुष्प, अपुष्प. वृक्ष, झुडूप, रोपटे हे वर्गीकरण कशाच्या आधारे केलं तर त्या खोडाचा आकार किती आहे, लहान आहे, मोठा आहे, लवचिक आहे, फुलं येतात की नाहीत, फुलं येतात सपुष्प, फुलं येत नाहीत अपुष्प. अशा प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी काहीतरी आधार लागतो. हे वेगवेगळ्या निकष जे आहेत वनस्पतींना
वर्गीकरणासाठी आवश्यक ते पाहूया आपण. त्यांना अवयव आहेत की नाही, फुलं पानं वगैरे, हे एक निकष विचारात घेतला जातो. अन्न पाणी वहनासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र संवहनी स्वतंत्र ऊती संस्था आहे की नाही, हा घटक विचारात घेतला जातो. त्यांची बिया धारण करण्याची क्षमता आहे की नाही, बियावर फळाचं आवरण आहे का, म्हणजे फळामध्ये बिया झाकलेल्या आहेत की उघड्या आहेत, हे एक निकष आहे. बियामध्ये बीजपत्र किती आहेत त्यावरून त्यांचे गट पाडले जातात. बीजपत्र म्हणजे बी म्हणजे आतमध्ये दल, ते आपण एकदल आणि द्विदल म्हणतो, ते बीजपत्र म्हणजेच दल, त्यावरून त्यांचं वर्गीकरण केलं जातं. हे वेगवेगळे वर्गीकरणाचे आधार आहेत. आता उच्चस्तर वनस्पतीमध्ये, उच्चस्तर वनस्पती म्हणजे आपल्या ज्या विकसित वनस्पती आहेत त्यामध्ये फुलं फळं बिया येतात की नाही यावरून त्यांचे 2 गट पडतात, बीजपत्री आणि अबीजपत्री वनस्पती. मग काय आता बीजपत्री आणि अबीजपत्री म्हणजे त्यामध्ये बीज आहे की नाही त्यावरून त्यांचे 2 गट पडतात. आणि त्यांची बीज जे आहे ते फळांच्या आवरणात आहे की नाही यावरून त्यांचे 2 गट पडतात, आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी. आणि त्या बीजामध्ये बीजपत्र किती आहे, आधी बीजपत्र आहे की नाही यावरून 2 गट, बीज फळाच्या आत आहे की नाही त्यावरून 2 गट, आणि बीजपत्राच्या संख्या किती आहेत बीजामध्ये त्यावरून 2 गट, एकबीजपत्री व द्विबीजपत्री. तर पाहूया आपण आता या सृष्टी वनस्पतीमधला, तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे बीजपत्री आणि अबीजपत्री, हा उपसृष्टी पहिली. अबीजपत्री म्हणजे काय ते आपण पाहणार. अबीजपत्री वनस्पती क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, हे बघा एखादा डबकं असतं, आपण पाहतो ना गावाला सुद्धा डबके, आत्ता इथे सुद्धा आपण कुठे पावसाळ्यामध्ये तुम्हाला हिरवगार असं शेवाळ दिसेल, पाहता तुम्ही शेवाळावरून आपला पाय घसरतो, ते शेवाळ ह्या गटामध्ये मोडतं. अबीजपत्री वनस्पती ह्या गटातील पहिला गट जो आहे याच्यातील हे सर्व शेवाळ जे आहे ती ह्या गटामध्ये मोडतं. शिवाय आपण आपल्या पदार्थावर जी बुरशी येते ती या गटामध्ये मोडते अबीजपत्रीमध्ये. नेचे ही वनस्पती तुम्हाला माहिती असेल ती ह्या गटामध्ये मोडते. म्हणजे ह्या गटामध्ये 3 प्रकार आहेत, 3 विभाग. मतलब पहिला विभाग आहे थॅलोफायटा. थॅलोफायटा तर तुम्ही चित्र पाहिलं असेल. थॅलोफायटा म्हणजे काय, मूळ खोड पान असे विशिष्ट अवयव नाहीत, परंतु हरितद्रव्य असल्यामुळे हिरव्या. शेवाळ तुम्ही पाहिलं ना, हिरवं असतं आणि स्वतः हिरवं असल्यामुळे स्वतः अन्न तयार करतंय, बरोबर. हे बघा शेवाळाचं चित्र आहे. हे मूळखोड पान नसून सुद्धा स्वयंपोषी असणाऱ्या अशा ह्या गटाला शैवाळ अल्गे म्हणतात आणि त्याचं मुख्य नाव काय, थॅलोफायटा. शैवाळ पण एकच प्रकारचं नाही, वेगवेगळ्या प्रकारचे शैवाळ असतात. तुम्ही आता पाहिलं चित्रामध्ये एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म वेगवेगळ्या आकाराची शैवाळं असतात. आपण त्याला स्पायरोगायरा म्हणतो. ही काही गोड्या पाण्यात आढळतात तर काही खाऱ्या पाण्यात आढळतात. आता ह्यांचं शरीरसुद्धा शैवाळाचं मऊ असतं, तंतुमय असतं. आणि दुसरा गट पण आहे त्यामध्ये थॅलोफायटामध्ये. हा गट जो आहे तो हिरवा नाही, स्वतः अन्न तयार करत नाही, परपोषी असा हा गट, तो म्हणजे कवक. दिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ थॅलोफायटा, डिव्हिजन ऑफ थॅलोफायटा. हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारची जी किण्व पेशी आपण म्हणतो, इस्ट पेशी, इंग्रजीमध्ये इस्ट, आणि बुरशी यांचा यामध्ये समावेश होतो. फंगस म्हणतो आपण त्याला, फंगाय, अनेक वचन आहे फंगाय, अल्गे आणि फंगाय. अल्गे म्हणजे स्पायरोगायरा. या चित्रामध्ये बघा अल्गे म्हणजे स्पायरोगायरा, जो मागचा गट आपण पाहिला, आणि दुसरा गट त्यातला फंगस, हा ह्या थॅलोफायटामध्ये त्याचा समावेश होतो. हे बघा, मग फंगस कोणतं, आपल्या घरामध्ये पावावर जे बुरशी वाढते ती बुरशी म्हणजे फंगस थॅलोफायटा गटामध्ये मोडते. पावाचा तुकडा जो असतो त्यावर तुम्हाला वरवर वाढलेले असे तंतू दिसतील. हे वरवर वाढलेले तंतू, कापसासारखे तंतू म्हणजेच बुरशी. बीजाणूंच्या साह्याने प्रजनन होतं त्याचं. बघा तुम्हाला माहितीच असेल, बीजाणूधानी जी आहे ती परिपक्व झाली की त्यात असलेले बीजाणू स्पोर्स, बीजाणूधानी फोडून बाहेर पडतात आणि सगळीकडे पसरून त्यांची वाढ होते आणि नवीन फंगस तयार होते. म्हणजे बीजाणूंच्या साह्याने यांचं प्रजनन होते थॅलोफायटा गटामध्ये. हा झाला पहिला गट. आता पाहूया आपण दुसरा गट अबीजपत्र वनस्पतीमध्ये, तो म्हणजे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा वनस्पती कोणत्या,
ह्या गटातील वनस्पतींना उभयचर म्हणतात. कारण का, ह्या ओलसर मातीतही वाढतात, पण प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज असते. मातीत वाढतात पण प्रजननासाठी त्या पाण्यामध्ये जातात. त्यामुळे ह्या वनस्पती निम्नस्तरीय आहेत, बहुपेशीय आहेत आणि स्वयंपोषीसुद्धा आहेत, कारण हिरव्या आहेत. बघा यांची उदाहरणं, मॉस म्हणजे फिनारिया, रिक्सिया, हिरव्या आहेत वनस्पती, स्वतः अन्न तयार करतात. हे आहे एन्थॉसिरॉस ह्या गटातली, ही आहे मार्केन्शिया. ही सर्व ब्रायोफायटा गटातल्या ह्या वनस्पती आहेत. आता ह्यांची वैशिष्ट्य काय आहेत ब्रायोफायटा गटातील वनस्पतीचं, हे एक आपण उदाहरण पाहूया. मॉस म्हणजे फिनारिया हे वनस्पती आहे. यांना आपल्या वनस्पतींसारखे मूळ, खोड, पान वगैरे हे अवयव तुम्हाला स्पष्ट दिसणार नाहीत. रचना त्यांची बघा चपटी रिबणीसारखी आहे. बघा मगाशी तुम्ही पाहिलेत, चपटी लांब रिबणीप्रमाणे रचना आहे. त्यांना ही जी आहेत ती पानं तुम्हाला दिसतात, पण हे पानांसारखे भाग आहेत. स्पष्ट तुम्हाला पान असं दिसणार नाही, पण पानासारखे भाग आहेत. खाली जे दिसत आहेत तुम्हाला ते मुळासारखे बारीक बारीक तुम्हाला दिसत असतील अवयव, त्यांना मुलाभ असे म्हणतात. आणि ह्या वरती जो आहे संपुटिका, म्हणजे जसं बुरशीमध्ये जो बीजाणुधानी असते की नाही, त्याप्रमाणेच ही संपुटिका म्हणजे एक प्रकारची बीजाणुधानी आहे. त्याचा हा दांडा आहे वृंत, आणि ही जी संपुटिका आहे तिच्यामध्ये याचे बीजाणू असतात. आणि हे परिपक्व झालं की ते बीजाणू बाहेर पडून त्यांचं हवेमध्ये पसरून नवीन वनस्पती यांची निर्माण होते. म्हणजे यांचंही प्रजनन बीजाणूंच्या साह्यानेच होते. संपुटिका म्हणजे एक प्रकारची बीजाणुधानीच आहे. मात्र यांच्यामध्ये अन्न पाण्यासाठी, जसं आपल्या जलवाहिनी रसवाहिनी म्हणतो, त्या वेगळ्या वाहिनी अन्न पाणी यांचं वहन करण्यासाठी नसतात. हे फार महत्त्वाचा घटक आहे. आणि तिसरा घटक आता पाहणार आहोत आपण, तिसरा विभाग, तो म्हणजे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा ह्या गटातली वनस्पती, ही वनस्पती आपण बागेमध्ये शोभेचं झाड म्हणून पाहिलेली असेल. अशा प्रकारची पानं असतात आणि त्या पानांना तुम्हाला बघा रूट्स, स्टेम्स, लीव्स दिसत आहे, मुळं आहेत, खोड दिसत आहे, पानं दिसत आहेत, बरोबर ना. ही वनस्पतीला म्हणतात फर्न म्हणजेच टेरिडोफायटा. नवीन पानं येतात, ह्यावर बारीक बारीक तुम्हाला चॉकलेटी रंगाचे तुम्हाला ठिपके दिसत असतील पानांच्या मागच्या बाजूला. ही वनस्पती आहे नेचे, आणि ही टेरिडोफायटा ह्या गटामध्ये मोडणारी वनस्पती आहे. ह्या वनस्पतींचे हे जे तुम्हाला जे दिसत आहेत की नाही, हे त्यांचे आहेत. ह्यांची जी बारीक बारीक पानं आहेत ती पर्णिका. तुम्हाला माहिती आहे, एका खोडावर, एका फांदीवर जेव्हा अनेक पानं असतात पर्णिका म्हणतो आपण त्यांना, संयुक्त पानं. आणि हे जे बीजाणुधानी आहेत यांच्या पानांवर चिकटलेल्या खालील बाजूला असतात. आणि या बीजाणुधानीमध्ये तुम्ही खालच्या चित्रातही पहा, अनेक बीजाणू असतात. आणि हे बीजाणुधानी परिपक्व झाली की हे बीजाणू त्यातून फुटून बाहेर पडतात आणि नवीन नेच्याचं झाड किंवा रोप तयार होतं. म्हणजे हे ह्या गटामध्ये मोडणारे महत्त्वाची वनस्पती आहे की जी तुम्ही पाहिलेली असेल. अजूनही आपण ह्या गटातल्या काही वनस्पती पाहूया. सिलॅजिनेला ही एक वनस्पती आहे. दुसरी लायकोपोडियम ही वनस्पती आहे. बघा हिरव्यागार वनस्पती आहेत. ह्या स्वतः अन्न तयार करतात आणि ह्यांच्यामध्ये सर्वांमध्ये अलैंगिक प्रजनन बीजाणूंच्या साह्याने होतं. अन्न पाण्याच्या वहनासाठी यांना वेगळ्या उती असतात. तशाप्रकारे ह्यामध्ये आपण काय पाहिलं, 3 गट पाहिले आपण. क्रिप्टोगॅम्समध्ये उपसृष्टी अबीजपत्रीमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा ह्या तिघांमध्ये वनस्पतीचे आकार वेगवेगळे होते, वेगवेगळ्या प्रकारचे. एक साम्य आपण पाहिलं त्यामध्ये, ते म्हणजे प्रजनन बीजाणूद्वारे होते. आणि त्यांची ही जी अंग आहे प्रजनन, ती लपलेली आहेत, म्हणून तर त्यांना अबीजपत्रे म्हणतात. लपलेली प्रजनन अंगे असणाऱ्या वनस्पती म्हणून क्रिप्टोगॅम्स. पुढचा गट आपण उपसृष्टी पाहूया आता, बीजपत्री फॅनोरोगॅम्स. फॅनोरोगॅम्स म्हणजे काय, क्रिप्टोगॅम्सच्या उलट. फॅनोरोगॅम्स या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी वेगळी उती असते. मग अशी कसं, बीजाणूद्वारेच प्रजनन. बिया असतात फळामध्ये, आणि फळामध्ये बिया असं म्हणूनच तर ह्यांना बीजपत्री म्हटलंय. त्यांच्यामध्ये बिया नव्हत्या, बीजाणूद्वारे प्रजनन, तर ह्यांना बीजपत्री म्हणतात. अशा प्रकारे आपण बघा बी लावतो आणि बी जमिनीमध्ये लावतो, बीपासून रोप येतं आणि म्हणून ह्यांना बीजपत्री म्हणतात.
आणि ज्या बिया ज्या तयार होतात त्यांच्यामध्ये भ्रूण आणि अन्नसाठा असतो. भ्रूण म्हणजे अंकुर आणि कोंब असतो ना, आणि दले म्हणजे दलामध्ये अन्नसाठा असतो. आणि त्या भ्रूणाच्या वाढीसाठी काही काळ हा भ्रूणपोष म्हणजे ही दलं आहेत जी हिरवी ती अन्न पुरवत असतात रोप तयार होईपर्यंत, आणि मग ही दलं सुकून गळून पडतात. तर यामध्ये आपण आता गट पाहणार आहोत. फॅनोरोगॅम्समध्ये पुन्हा 2 गट आहेत. म्हणजे यांच्यामध्ये प्रजननासाठी विशिष्ट बिया निर्माण होतात म्हणून यांना बीजपत्री असे म्हणतात. पण ह्यामध्ये आता 2 गट कोणते? एन्जिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्त बीजी आणि एन्जिओस्पर्म म्हणजे आवृत्त बीजी. अनावृत्त बीजी म्हणजे काय? बियामध्ये बिया आहेत, पण बिया फळामध्ये झाकलेल्या आहेत की नाही यावरून वर्गीकरण करायचं आहे. अनावृत्त बीजीमध्ये बिया फळामध्ये झाकलेल्या नसतात, आणि आवृत्त बीजी म्हणजे आपण ज्या नेहमी जे खातो फळं वगैरे ती आवृत्त बीजीमध्ये आहेत. तर बिया फळाच्या आतमध्ये असतात, आणि त्यामध्ये 2 प्रकार आहेत, मोनोकॉटलिडॉन आणि डायकॉटलिडॉन म्हणजे एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. तर पाहूया आपण आता या जिम्नोस्पर्म म्हणजे यामध्ये 2 जे प्रकार आहेत. त्या पहिला प्रकार पाहूया आपण, अनावृत्त बीजे. अनावृत्त बीजी म्हणजे काय? जिम्नोस्पर्म, जिम्नो न झाकलेले, आणि बीजी म्हणजे स्पर्म म्हणजे बिया झाकलेल्या नसतात, अशा वनस्पती ह्या गटामध्ये मोडतात. तुम्ही बघा ह्याचं झाड पाहिलं असेल तुम्ही, क्रिसमस ट्री पाहिलं असेल. क्रिसमस ट्री कसं असतं बघा, फुलं पानांचा झुपका असतो, हे त्याच्या उलट दिसते बघा, आहे ना. तर क्रिसमस ट्रीचं झाड किंवा हे जे झाड आहे त्याचं ह्याला नाव सायकस आहे. तर यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते फळाचं, कारण फळच येत नाहीत, आणि म्हणून त्यांना अनावृत्त बीजी म्हणतात. सायकस उदाहरण आहे. या वनस्पती सदाहरित, हिरव्यागार, बहुवार्षिक आणि काष्टमय. काष्टमय म्हणजे खोड जाड असतं, काष्ट म्हणजे खोड यांचं. हे बघा हे दुसरं उदाहरण आहे. आणि फांद्या नसल्यामुळे, खोडांवर फांद्या नाही आहेत, पानांचा जो झुपका तयार होतो, मुकुट तयार होतो बघा, फांद्या अशा खोडावर जशा आपल्या झाडांसारख्या तशा नसल्यामुळे पानांचा अशा प्रकारे मुकुट तयार होतो. ही एक वनस्पती आहे ह्या गटात मोडणारी. अनावृत्त बीजीमध्ये अजून काय वैशिष्ट्य त्यांचं? अनावृत्ती बीजीमध्ये दोन्ही नर आणि मादी फुले एकाच झाडावर वेगवेगळ्या बीजाणुपत्रावर असतात. जसं आपल्या आवृत्त बीजे फुलामध्येच बघा पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक असतो ना, स्त्रीलिंगी पुमंग आणि जायांग. इथे तसं नाही, इथे दोन्ही नर आणि मादी फुलं जी आहेत ती एका झाडावर पण वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आता बघा या फुलामध्ये तुम्हाला दाखवलं आहे, हे या ठिकाणी हे जे आहे ते पोलन ग्रेन म्हणजे पुलिंगी, आणि हे आहे ओविल म्हणजे स्त्रीलिंगी फूल. कळलं का? स्त्रीलिंगी आपण बी म्हणूया. आणि मग त्यांच्यापासून स्त्रीलिंगी बी आणि पुलिंगी बी यांच्यापासून फलन होऊन हे जे आहे तो झायगोट युग्मनस तयार होतो, आणि या युग्मनजाची वाढ होऊन पेशी विभाजन होऊन नंतर हे जे तयार झालेलं आहे फळ, त्यापासून काय तयार होतं? जे बी जे आहे, फळ नाही सॉरी, बी जे आहे त्यापासून नवीन झाड तयार होतं, सीडलिंग्स तयार होतं. म्हणजे अनावृत्त बीमध्ये अशा प्रकारे प्रजनन होतं. नर व मादी फुले झाडाच्या एकाच झाडावर पण वेगवेगळ्या बीजाणुपत्रावर असतात. आता ही पाहूया त्यांची उदाहरणं. हे आहे क्रिसमस ट्री, पीसिया, नंतर थुजा, मोरपंखी आणि पायनस म्हणजे देवदार. बघा कसे बियांचे झुपके आहेत बघा, पानं आहेत पण बिया अशा ओपन आहेत. क्रिसमस ट्रीमध्ये सुद्धा हे बघा ह्या चित्रात दाखवल्या बाजूला असं कोन असतो बियांचा पानांच्या मध्ये, ह्यासुद्धा या ठिकाणी बिया ओपन आहेत बघा, ह्यासुद्धा यामध्ये बिया आहेत बघा. देवदार तुम्हाला माहिती आहे चांगलं लाकूड म्हणजे फर्निचरसाठी देवदाराचं लाकूड वापरतात, कारण कास्ट खोड त्याचं मजबूत टणक असतं त्यामुळे. आणि त्यानंतर आवृत्त बीजी एन्जिओस्पर्म्स, ज्या आपल्या नेहमीच्या आपल्या वनस्पती आपण ज्या पाहतो ज्यांच्यावर नैसर्गिक आच्छादन म्हणजे फळ असतं, फळाच्या आतमध्ये बिया असतात, ते सगळे आवृत्त बीजी. आंबा, फणस वगैरे जे आपण नेहमीच्या आपल्या वनस्पती ॲपल वगैरे सर्व हे सर्व या गटामध्ये येणार. कवर, एन्जिओ म्हणजे कवर, आवरण असलेल्या बिया, स्पर्म, एन्जिओस्पर्म. यामध्ये येणारे फुलं जी आहेत ती त्यांचं प्रजननाचं अवयव आहे, सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला, कारण फुलामध्येच फलन होऊन पुलिंगी आणि स्त्रीलिंगीपासून फलन होऊन बी तयार होतं, बीवर फळाचं आवरण निर्माण होतं, आणि त्यापासून ते बी आपण रुजत घातल्यावर काय होतं? बियापासून नवीन झाड तयार होतं. आता त्यामध्ये 2 प्रकार असे आहेत की हे बघा बीपासून नवीन झाड तयार होतं. ही वेगवेगळी फळं तुम्हाला माहीतच आहेत. आता ही जी बी आहे ती बी कशी आहे? द्विबीजपत्री आहे
की एकबीजपत्री. द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. आपला वाटाणा असतो, वाटाणा, हरभरा. तुम्ही वाटाणा ओपन केलात, वाटाण्यावरचं साल काढा, की हरभरा भिजलेला चणा साल काढा, आतमध्ये 2 दाणे दिसतील तुम्हाला, शेंगदाणा. हे बियांचे सहज 2 सुटे भाग होतात, त्यात 2 दलं आहेत, ते त्यांना द्विबीजपत्री म्हणतात. आणि एकबीजपत्री बियांचे 2 भाग होत नाहीत. गहू, तांदूळ, ज्वारी, आपण जी तृणधान्य म्हणतो ना आपण, मका, ज्वारी, बाजरी, यांचे 2 भाग होत नाहीत. एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. डायकॉट म्हणजे बघा इथे दाखवले, बघा तुम्हाला इथे हा वाल दाखवले मी, 2 दले असतात. आणि हा मक्याचं बी आहे. मोनोकॉट, एकच बी असतं, 2 भाग होत नाही. म्हणजे आवृत्तबीजीमध्ये 2 प्रकार, एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती. त्यासाठी तुम्हाला चित्र दाखवले बघा. मोहरी, वाटाणा वगैरे ही जी चित्र इथे तुम्हाला दिसत असतील बघा. वाटाणा आहे, मोहरी आहे, यांच्यामध्ये इथे बघा हे बी दाखवले बघा, 2 दलं दाखवलेत बघा. तर ही सगळी द्विबीजपत्री वनस्पती आहेत. आणि मका आहे, एक दल आहे, म्हणजे मका आहे. नंतर या ठिकाणी ऊस आहे बघा, या ठिकाणी यांची मुळंसुद्धा एक दल असतात, तंतुमय मुळं असतात. यांची मुळं सोटमुळं असतात, हे आपण शिकलो आहे मागील भागामध्ये. सोटमुळं असतं, 2 बी प्राथमिक मुळं असल्यामुळे कठीण खोड असतं त्यांचं. शिराविन्यास जाळीदार असतो. आणि एकदलमध्ये कशा प्रकारे समांतर शिराविन्यास असतो. यांच्यामध्ये हा एक छोटासा फरक आहे द्विदल म्हणजे द्विबीजपत्री व एकबीजपत्रीमध्ये. या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला मोनोकॉट व डायकॉट यांच्यातला फरक दिसून येईल. मोनोकॉट म्हणजेच एकबीजपत्री वनस्पती व डायकॉट म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती. बघा आता पहिलं चित्र आपण पाहूया, पहिली रांग पाहूया. मोनोकॉट म्हणजे एकबीजपत्रीमध्ये 1 कॉटलिडॉन. 1 कॉटलिडॉन म्हणजे काय, एकच बीज असतं, जसं मका आताच आपण सांगितल्याप्रमाणे. नंतर गहू, तांदूळ, त्यांची मुळं कशी असतात, तंतुमय मुळे, फायब्रस रूट्स. स्टेम, खोड कसं असतं त्यांचं, खोडाचा जर आपण त्यांचा काप घेतला तर खोड त्यांचं असं स्कॅटर्ड, म्हणजे जे खोडामध्ये जे छिद्र असतात, जलवाहिनी, रसवाहिनी जे असतात, तर त्यांचा खोडाचा आपण काप घेतला तर तो चकतीप्रमाणे असतो, कांदा वगैरे आपण पाहिला तर. नंतर लीफ, पानांवर शिरा कशा असतात, समांतर शिराविन्यास. फुलांच्या पाकळ्या मल्टिपल्स ऑफ 3 म्हणजे 3 किंवा 3च्या पटीत असतात, 3 भागांच्या, 3 असतील किंवा 6 असतील अशा प्रकारे. त्यानंतर द्विबीजपत्री वनस्पती ज्या आहेत त्यांच्यामध्ये 2 दले पडतात, बीचे 2 भाग, शेंगदाणा, वाटाणा जे आत्ता आपण सांगितलं. 2 कॉटलिडॉन म्हणजे 2 दलं असतात बीजपत्रे. टॅपरूट, टॅपरूट म्हणजे काय, सोटमूळ प्रकारचा मुळांचा प्रकार आहे, म्हणजे एक प्राथमिक मूळ आणि त्याला अनेक फाटे फुटलेली बारीक बारीक मुळे, त्याला सोटमूळ म्हणतात. फायब्रस म्हणजे काय, त्यामध्ये प्राथमिक मूळ नाही, सगळी जी बारीक बारीक मुळं आहेत, कळलं. त्यानंतर रिंग्ड स्टेम, खोड कसं असतं, म्हणजे खोड कसं रिंग म्हणजे हे चकतीप्रमाणे आहे, म्हणजे इथे पसरलेली आहेत आणि चकतीप्रमाणे गोल आहेत. त्यामध्ये जे आपलं म्हणजे जलवाहिनी, रसवाहिनी ज्या खोडामध्ये असतात ना त्या. आणि त्यानंतर पानं कशी आहेत, शिराविन्यास कसा आहे पानांचा, नेट लाईक वेन्स म्हणजे जाळीदार शिराविन्यास आहे. आणि पाकळ्या ज्या असतात 4 किंवा 5 भागांचं फूल असतं, म्हणजे चतुर्भागी किंवा पंचभागी. बघा इथे 1 2 3 4 5 भाग दाखवलेत किंवा 4 भागांचं फूल असतं. म्हणजे ह्या चित्राद्वारे सुद्धा एकबीजपत्री वनस्पती व द्विबीजपत्री वनस्पतीमधला फरक दिसून येतो. आपल्या परिसरामध्ये अनेक वनस्पती असतात. आपण घरीसुद्धा कडधान्य आणतो, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तृणधान्य आणतो. त्यातली एकबीजपत्री कोणती आणि द्विबीजपत्री कोणती याचं वर्गीकरण तुम्ही स्वतः करा. त्यांच्यामध्ये आवृत्तबीजी वनस्पती ज्या आहेत, म्हणजे बीवर आवरण असणाऱ्या, आवरण म्हणजे बीवरचं आवरण, एंजिओस्पर्म म्हणजे आवृत्तबीजी. तर त्यांच्यामध्ये फलन बी तयार कसे होते, फलन पद्धतीने. फलन कसं होतं, हे बघा, फुलामध्ये पुकेसर आणि स्त्रीकेसर असतो. हा जो आहे फुलाचा जो वरचा आहे त्याला आपण काय म्हणतो, कुक्षी म्हणतो, हिरवा जो आहे. आणि हे 2 अँथर म्हणजे परागकोश. त्या परागकोश स्टेमेन म्हणजे परागकोश, त्या परागकोशामध्ये परागकण असतात, बरोबर ना. आणि मग हे परागकण पक्ष्यांच्या पायांना लागून वगैरे जे आहेत चिटकून कुठे जातात, हे जे आहेत ते कुक्षीवर पडतात. मग त्यामध्ये 2 प्रकार आहेत, स्वपरागकण आणि परपरागकण.
ते त्याच फुलाच्या कुक्षीवर पडतील किंवा दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर पडतील. आणि मग कुक्षीवर पडले बघा, या ठिकाणी त्यांचं कुक्षीवर पडल्यानंतर ते पोलन ग्रेन जे आहेत, पोलन ग्रेन म्हणजेच परागकण जे आहेत ते कशाप्रकारे आता हे कुक्षीवर पडलेले आहेत, तर ते कुक्षीवर पडल्यानंतर एक ट्यूब तयार होते, पोलन ट्यूब, पोलन ग्रेनमधून. आणि ती ट्यूब कुठे जाते, तर तो तर काय चालत जाऊ शकत नाही ना परागकण, त्यामुळे ती ट्यूब अशी आतमध्ये कुक्षीतून अंडाशयापर्यंत जाते. कुठपर्यंत जाते, अंडाशयापर्यंत. आणि अंडाशयात गेल्यानंतर त्यांचं विभाजन होतं आणि पहिला काय म्हणतात झायगोट तयार होतो, कळलं ना. आणि तो झायगोट तयार झाल्यानंतर त्यापासून मग बी तयार होतं. हे बीचं एम्ब्रिओ आहे, हे सीड कोट म्हणजे बीचं आवरण आहे. आणि मग ते बी जमिनीमध्ये आपण लावल्यानंतर बीपासून नवीन रोप तयार होतं. म्हणजे आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये अशा प्रकारे फलनसुद्धा होतं. अशा प्रकारे आपण किंगडम प्लॅन्टेमध्ये काय काय शिकलो आपण. क्रिप्टोगॅम्स म्हणजे अबीजपत्री व फेनोरोग्रॅम्स म्हणजे बीजपत्री. क्रिप्टोगॅममध्ये 3 प्रकार पाहिले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटामध्ये स्पायरोगायरा आणि फंगस, अल्गे आणि फंगस. आणि फेनोरोगॅम्स म्हणजे स्पर्मॅटोफायटा म्हणजे स्पर्म असतं, स्पर्म म्हणजेच बीज. जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजेच काय आपला एन्जिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्तबीजी आणि एन्जिओस्पर्म म्हणजे आवृत्तबीजी. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.